नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही एकतर पालकांसोबत बघा किंवा पालकांना पाठवून तरी द्या. ठीक आहे, तुम्ही बघून पालकांना पाठवून द्या. ठीक आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स सांगणार आहे जे तुमच्या MST CET साठी लागणार आहेत. जर एकही डॉक्युमेंट नसलं तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये किंवा फार्मसीमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. ठीक आहे, तर खूप तुम्हाला शांततेने हा व्हिडिओ बघायचा आहे, प्रत्येक डॉक्युमेंटला नोट करायचंय. ठीक आहे, आणि एक तुम्हाला विनंती करतो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव प्रणाली पाटील होतं, जिला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही पण असू शकणार. एक लकी सबस्क्रायबरला आम्ही पिक करतो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप फ्री मेंटरशिप, नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकणार आहे. प्रत्येक मुलाशी मी बोलतो, प्रत्येक मुलाला मी व्हॉइस मेसेज पाठवतो. ठीक आहे, प्रत्येकाला मी पर्सनली मेंटर करतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून ठेवा. तर आता बोलूया डॉक्युमेंट्स बद्दल. डॉक्युमेंटची पूर्णच लिस्ट आहे बाळांनो, 15 ते 16 डॉक्युमेंट्स आहेत. ठीक आहे, प्रत्येक डॉक्युमेंटला लिहून ठेवा. ठीक आहे, आजपासून ही डॉक्युमेंट शोधायला सुरुवात करा. ही डॉक्युमेंटची फाईल बनवून ठेवा तुमच्याकडे. ठीक आहे, MST CETच्या परीक्षेच्या आधी ही फाईल तुमच्याजवळ रेडी पाहिजे. ठीक आहे, ज्याची फाईल रेडी झाली तुम्ही मला व्हॉट्सअपवर इन्फॉर्म करा. आता बोलूया डॉक्युमेंट बद्दल. त्याआधी एक छोटीशी गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. दॅट इज इनफ टू गेट 99%. ठीक आहे, मी गॅरंटी देतो या गोष्टीची. ठीक आहे, सेम क्वेश्चन CET मध्ये तुमचे तिथून येतील. ठीक आहे, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधले सिमिलर टाइप क्वेश्चन तुमचे CETच्या परीक्षेत येतील. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे. सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत. 10 वर्षापासून COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, KJ सोम्या, DJ सांगवी, थॉडोमल या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे. टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये जात आहे. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरला डिटेलमध्ये शिकवले. फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्सचे पहिले सगळे कॉन्सेप्ट शिकवले, त्यानंतर सगळे न्यूमेरिकल्स केले, त्यानंतर सगळे PYQs केले. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 20 मॉक्स केल्या. ठीक आहे, एवढा प्रिपरेशन जर केला ना, तुम्हाला काही करायची गरज नाही. विदिन सेकंड कसं काय क्वेश्चन सॉल्व्ह करतात हे तिथं शिकवलेलं आहे. ठीक आहे, आणि इथूनच प्रश्न येतील बाळांनो. आता बोलूया डॉक्युमेंट्स बद्दल. ठीक आहे, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचं SSCचं मार्कशीट, म्हणजे 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, SPC, NT, VJ प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याकडे पाहिजे. ठीक आहे, मी कॅटेगरी वाईज सगळे डॉक्युमेंट सांगणार आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट चेक करा की तुमच्या कॅटेगरीसाठी कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे. पहिली गोष्ट समजली, SSCचं सर्टिफिकेट प्रत्येकासाठी लागेल. त्यानंतर 12वीचं मार्कशीट प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे, सगळ्या कॅटेगरीसाठी लिहून ठेवा. सगळ्या कॅटेगरीसाठी 12वीचं मार्कशीट पाहिजे. ठीक आहे, ते जेव्हा येईल तेव्हा तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्या आधी हे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे पण. ठीक आहे, त्यानंतर 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. जसा तुमचा रिझल्ट येईल लगेच तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट काढायचंय. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जर नसेल तर आजच इन्कम सर्टिफिकेट बनवा. कोणाकोणाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट? सगळ्या जातींच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. OBC, SC, ST, NT, ओपन सगळ्याच जातींच्या विद्यार्थ्यांना हे लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट प्रत्येकाला लागणार, तरच तुम्ही CETच्या मार्कांवरती इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकतात, अदरवाईज तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. ठीक आहे, तर डोमिसाईल प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे जर त्याला महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचंय तर. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम स्कोर कार्ड तुमच्याकडे पाहिजे. JEE, NEET, MST CET तिघांचं स्कोर कार्ड तुमच्याकडे पाहिजे. जी एक्झाम दिली नसेल तिचं स्कोर कार्ड नसलं तरी चालेल. ठीक आहे, स्कोर कार्ड तुम्हाला MST CET नंतर भेटेल. ठीक आहे, जे डॉक्युमेंट्स आता काढायचे ते तुम्हाला कोणकोणते काढायचे? इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे, एंट्रन्स एक्झाम स्कोर कार्ड तुम्हाला नंतर भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट प्रत्येकाकडे पाहिजे. जो पण भारतीय नागरिक आहे त्याच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे. हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला नियरेस्ट तहसीलमध्ये भेटून जाईल, प्रत्येकाकडे पाहिजे, त्याशिवाय तुमचं इंजिनिअरिंग किंवा फार्मसीमध्ये ऍडमिशन होणार नाही. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ओपन वाल्यांना गरजेचं नाही, पण जर तुम्ही OBCचे आहेत, SBCचे आहेत, STचे आहेत, NTचे आहेत, ठीक आहे, त्यानंतर VJचे आहेत, प्रत्येकाकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. क्लिअर आहे? त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी पण ओपन वाल्यांना काही गरज नाही कास्ट व्हॅलिडिटीची. ठीक आहे, कारण त्यांची काही कास्टच नाही, पण कास्ट व्हॅलिडिटी सगळ्यांकडे पाहिजे. बाकीचे जेवढे पण कॅटेगरीमध्ये येतात, तुमचे OBC झालं, SC, ST, NT सगळ्यांकडे कॅटेगरी कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला OBCला लागतं. SC, ST ला तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागत नाही. ठीक आहे, NTला तुम्हाला आणि VJला तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल. ठीक आहे, समजली गोष्ट? OBC, SBC, NT, VJ यांना हे सर्टिफिकेट लागेल तुमचं नॉन क्रिमिलियर. ठीक आहे, SC, ST ला नॉन क्रिमिलियर लागत नाही, ओपनला नॉन क्रिमिलियर लागणार नाही.
क्लिअर आहे, लिहून घेतली प्रत्येक गोष्ट, ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे, ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांकडे, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी सगळे जे पण कॅटेगरी आहेत सगळ्यांकडे आधार कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज तुमचे पाहिजे, ऍटलीस्ट 20 कॉपी काढून ठेवा. 10 कॉपींमध्ये खाली तुमचं नाव, डेट असलेलं काढून ठेवा, ठीक आहे. कारण डेट राहिली तर असं कन्सिडर केलं जातं की रिसेंट फोटो आहे, ठीक आहे. त्यामुळे नाव आणि डेट टाकलं तर चांगलं होईल, ठीक आहे. नाहीतर 10 कॉपीज तुमच्या नॉर्मल असू द्या तुमच्याकडे. त्यानंतर पासबुक तुमच्याकडे पाहिजे, त्याला आधार लिंक पाहिजे, ठीक आहे. सॉरी, पासबुक पाहिजे ज्याला आधार लिंक पाहिजे तुमच्या बँक अकाउंटला, ठीक आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पाहिजे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कोणाला लागेल? फक्त ओपन वाल्यांना, जे ईडब्ल्यूएस मध्ये अपियर होतात. बाकी कोणत्याच कॅटेगरीचा विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये अपियर होऊ शकत नाही. या गोष्टीची तुम्हाला माहिती घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट हवंय जे ड्रॉपर्स आहेत त्यांना. त्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर स्वतःचा ठेवायचा आहे, ठीक आहे, आणि एक ईमेल आयडी बनवून ठेवायचा आहे. सगळे सीईटीचे मेल, सगळे सीईटीचे मेसेजेस त्याच मोबाईल नंबरवरती त्याच ईमेल आयडी वरती आले पाहिजे. जर एवढी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असली तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही आणि तुमचे चांगल्या पद्धतीने ऍडमिशन इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजमध्ये होऊन जाईल. आता कोणाला काही डॉक्युमेंट मध्ये अडचण असली तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा, मी तुम्हाला नक्कीच सांगेन, है ना, किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. पण बाळांनो, डॉक्युमेंटच्या सोबत फक्त डॉक्युमेंट असल्याने तुमचं ऍडमिशन होणार आहे का? नाही, तुम्हाला चांगले पर्सेंटाईल सुद्धा हवे आहेत, ठीक आहे. चांगले पर्सेंटेज असले तरच तुम्हाला ऍडमिशन होईल. आणि चांगल्या पर्सेंटेजसाठी काय लागेल? चांगला अभ्यास, ठीक आहे. अजूनही 99 पर्सेंटेज येतील बाळांनो. फक्त तुम्ही व्यवस्थित क्रॅश कोर्सला फॉलो करा, मॉक टेस्ट करा. तेवढं केल्यानंतर काही करायची गरज नाही, ठीक आहे. सगळे सिमिलर प्रश्न तुम्हाला तिथूनच येतील. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच सगळे सिमिलर प्रश्न येतील, या गोष्टीची मी गॅरंटी देतोय तुम्हाला, ठीक आहे. म्हणून क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. काही जरी अडचण असली ना व्हॉट्सअप वरती विचारा. तुमच्या मोठ्या भावासारखं ट्रीट करा, ठीक आहे. जे पण पॅरेंट्स बघत असतील तुमच्या एका मुलासारखं ट्रीट करा, मुलासारखा प्रश्न विचारा. मी नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, ठीक आहे. आणि काही जरी अडचण असली तुम्ही कॉमेंट्स बी करू शकतात. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण, ठीक आहे. चला, बाय.